नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक व वनसेवक भरती 2024 तर्फा वनसेवकच्या जवळपास 12,991 पदं जे विद्यार्थी मित्रांनो मंजुरी देण्यात येत आहे। त्याचबरोबर वनरक्षकच्या 1684 जागा रिक्त आहे। तर वनसेवकचे जे विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय आलेला आहे। तर मी तुम्हाला वनसेवक बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे। तर वनसेवक हे नवीन पद जे विद्यार्थी मित्रांनो गट ड मध्ये निर्माण करण्यात येतं आणि वनसेवक मध्ये जे शिक्षण लागते हे फक्त 10वी पास लागते आणि महाराष्ट्रातील मुलं मुली यामध्ये फॉर्म भरू शकणार आणि पगार सुद्धा यामध्ये 15,000 ते 47,600 पर्यंत तुम्हाला वनसेवक मध्ये पगार भेटणार आहे। आणि तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला काम कोणतं करावं लागणार आहे वनसेवक मध्ये हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे। तुम्हाला माहिती सांगणार आहे याबद्दल की काम कोणतं तुम्हाला करावं लागणार आहे जर समजा तुमचं वनसेवक मध्ये सिलेक्शन झालं तर, ठीक आहे। आणि वनसेवकला पेपर असणार आहे काय असणार की नसणार आहे याबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया। त्याचबरोबर वनसेवक मध्ये रनिंग वगैरे किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती तुम्हाला वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। तर सर्व मी तुम्हाला शासन निर्णय दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। आणि जास्त करून ज्या विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत असतो। तर वनसेवक या भरतीचा तुम्ही शासन निर्णय बघू शकता। या ठिकाणी वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग, ठीक आहे। सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येईल। त्याचबरोबर यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असावा राहील, ठीक आहे। म्हणजे आता जे वन वृत्त आहे तसं नागपूर वन वृत्त झालं, नाशिक वन वृत्त झालं, अमरावती वन वृत्त झालं, गडचिरोली वन वृत्त झालं, चंद्रपूर वनवृत्त झालं। म्हणजे ज्या वनवृत्तामध्ये तुम्ही येता त्याच वनवृत्तामध्ये तुम्हाला जे आहे देता येणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की सदर पद गट ड मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 अशी राहणार आहे। सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहणार आहे। त्याचबरोबर पहा सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादेपेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमी पत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। त्याचबरोबर कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, ठीक आहे। त्याचबरोबर पहा वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत सूट देण्यात येणार आणि 10% आरक्षण तुम्ही बघू शकता वनमजुरांना जे आहे 10% आरक्षण देण्यात यावे। वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्षे काम केले असावे अशी अट राहील। परंतु रोजंदारी मजुरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्वी असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी, ठीक आहे। त्यानंतर पहा वनरक्षक गट क मधील 25% पदे हे वनसेवकामधून पदोन्नती भरण्यात येतील। त्याचबरोबर पहा तुम्ही या ठिकाणी नियत क्षेत्र वनसेवक आता याचे काम काय असणार बघू शकता तुम्ही। प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे व यामध्ये नियत क्षेत्रात ग्रस्त करून वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुंडा नोंदविण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, AMFC, VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य
सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे, याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी खाली बघू शकता. तर पहा वनरक्षकमध्ये वनसेवकमध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं तर वनसेवकला काय यामध्ये पगार भेटणार आहे. तर पहा 15,000 ते 47,600 पर्यंत पगार असणार आहे. मूळ वेतन जे आहे 15,000 राहणार आहे. महागाई भत्ता बघू शकता 6,900, घरभाडे भत्ता बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर आपण थोडं खाली येऊया या ठिकाणी. तर पहा वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करणे संदर्भात शासन निर्णयाचा मसुदा यासोबत जोडलेला आहे. तरी वनसेवकांची 12,991 पदे निर्माण करण्यात यावी ही विनंती आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर पहा खाली थोडं. तर पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट या ठिकाणी सांगितलं शासन निर्णय. वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वनक्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगात वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदर पदे सोबत जोडलेला परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तावार निर्माण करण्यात येणार आहे. ठीक आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 12,991 पदं जे आहे हे येणाऱ्या काळामध्ये निघणार आहे वनसेवकाची. त्याचबरोबर वनरक्षकांचे सुद्धा 1684 जागा ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. ठीक आहे. तर जवळपास 14,000 प्लस हे पदांसाठी भरती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पाहायला भेटणार आहे. आता भरती कधी निघणार आहे तर पहा निवडणुकीच्या अगोदर जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती निघण्याची घोषणा होण्याची शक्यता, कारण की देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भरपूर वेळा जे आहे पत्रक मुलांनी दिलेले आहे की वनरक्षकच्या जागा काढा, वन विभागामध्ये भरती काढा. ठीक आहे. आणि त्यांना सुद्धा सांगितलं की आम्ही काढणार आहे म्हणून. तर पहा समोर ज्या विधानसभेच्या निवडणुका आहेत तर विधानसभेच्या निवडणुकीच्या होण्याच्या अगोदरच वनसेवकची या भरतीची घोषणा होऊ शकते, वनरक्षकची घोषणा होऊ शकते. तर आतापासून तयारीमध्ये राहा. आणि राहिला विषय लेखी परीक्षेचा, तर लेखी परीक्षेबद्दल जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये असणार आहे की नसणार आहे, ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेसच जे विद्यार्थी मित्रांनो स्पष्ट कळणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर उंची किती असणार आहे, छाती किती असणार आहे, त्याचबरोबर रनिंग किती असणार आहे हे सुद्धा जाहिरात आल्यावरच स्पष्टपणे कळणार आहे. त्याचबरोबर लेखी परीक्षा जर असली तर त्यामध्ये अभ्यासक्रम काय असणार आहे ते सुद्धा आपल्याला कळणार आहे ज्यावेळेस जाहिरात येणार आहे त्यावेळेस. रनिंग वगैरे किती आहे हे सुद्धा कळणार आहे. काय काय पात्रता अटी काय असणार आहे ते सर्व आपल्याला माहीत पडणार आहे वनसेवकची जी जाहिरात आल्यावर. ठीक आहे. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. वेळोवेळी अपडेट तुम्हाला वनसेवक, वन विभाग, वनरक्षक भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे. तर होती संपूर्ण महत्त्वाची माहिती वनसेवक भरतीबद्दल, वनरक्षक भरतीबद्दल. तर आता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.